सगळ्या राज्यात मराठा मोर्चांचं सत्र सुरू असताना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिमोर्चे काढू नयेत अशी भूमिका घेतली होती। आता मात्र त्यांनी 180 अंशांचं वळण घेत स्वतःच आरक्षणाच्या बाजूने मोर्चाची घोषणा केली आहे। सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर 15 डिसेंबरला हा मोर्चा नेण्यात येणार आहे। आताच राज्य सरकार आरक्षण विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मी आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना असणारं आवाहन करतोय की कोणीही मराठा समाजाने काढलेल्या मोर्चाच्या विरोधात मोर्चा काढायचा नाही। ज्यांनी कोणी काढण्याचा प्रयत्न केला आणि करेल तो RSS BJPचाच कार्यकर्ता आहे, एवढं लोकांनी त्याच्यामध्ये लक्षात घ्यावं। मोर्चे काढायला सांगणं हे माझ्या अंदाजानं भांडणं लावण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेली पावलं आहेत। आरक्षणवादी जे आहेत म्हणजे या आरक्षणवाद्यांमध्ये दोन ग्रुप आहेत। एक जे आरक्षणाचे उपभोक्ते आहेत ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या तत्वाला मान्य करणारे जे आहेत, अशा दोघांचाही मोर्चा 15 डिसेंबरला नागपूरला विधानसभेवरती आम्ही असं काढतो। प्रो आरक्षणवादी आरक्षणाचे समर्थक यांचा असणारा मोर्चा आम्ही 15 डिसेंबरला नागपूरला काढलेला आहे। विदर्भातून जनता फार मोठ्या प्रमाणात असताना त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि आम्ही आरक्षणवादी आहोत हे दाखवून देतील अशी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी मानतो आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।